मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू आहे कॅन्टिलिव्हर बीम, एसएमडी आणि बीएमडी डायग्राम मध्ये. आणि कॅन्टिलिव्हर बीमचं ही लास्ट प्रॉब्लेम आज आपण बघणार आहे. नंतर हा चॅप्टर आपला फिनिश. लिहा आता प्रॉब्लेम नंबर कोणता आहे, सिक्वेन्स नुसार 20 आहे आपला प्रॉब्लेम नंबर 21. प्रॉब्लेम काय आहे? ड्रॉ द शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम फॉर ए कॅन्टिलिव्हर बीम ए बी फॉर 4 मीटर लॉंग having its fixed end at A and loaded with UDL of 2 kilonewton per meter over entire span and point load of 3.5 kilonewton acting upward at the free end of cantilever. Find the point of contrafracture if any point. आता लक्ष द्या प्रॉब्लेम कसा. एक डायग्राम काढला गेला आपल्याला याची. काय ते की ड्रॉ द शेअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचा आपल्याला. कॅन्टिलिव्हर बीम, एक कॅन्टिलिव्हर बीम काढून. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे होते की एक साइड काय राहते त्याची फिक्स राहते. एक साइड काय राहते फिक्स. हा ए बी किती मीटर आहे? 5 मीटर लॉंग. 5 मीटर लॉंग फिक्स एंड आहे ए वर. त्यानंतर लोडेड विथ युडीएल 2 किलो न्यूटन पर मीटर ओव्हर एंटायर स्पॅन. म्हणजे पुरेच्या पुरे याच्यावर काय दिलेलं आहे? युडीएल दिलेलं आहे 2 किलो न्यूटन पर मीटर. त्याच्यानंतर काय म्हणते? स्पॅन अँड पॉइंट लोड 3.5 किलो न्यूटन ऍक्टिंग अपवर्ड डायरेक्शन आहे ऍट द फ्री एंड कॅन्टिलिव्हर. आणि एक आहे ह्या इथं दिलेला आहे कोपऱ्यात. अपवर्ड डायरेक्शन 3.5 किलो न्यूटन. 3.5 किलो न्यूटन. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? इथपर्यंत कोणाचा काही प्रॉब्लेम? नो सर. काय 3.5 किलो न्यूटन काय म्हणते? एंडले म्हणते ना. 3.5 किलो न्यूटनचा पण ते अपवर्ड डायरेक्शन आहे. कोणत्या डायरेक्शन आहे? अपवर्ड डायरेक्शन. मग आता बघा याची रिएक्शन कशी आहे ना. रिएक्शन पारी इथे ना. हा रिएक्शन पारी. याचा एक न्यूडल पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करू आपण. कसं आहे ना, 2 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे किती येते टोटल? 8 किलो न्यूटन. आता आपल्याला रिएक्शन ऑफ आर ए काढायचा असेल तर काय करतो आपण? समीशन ऑफ एफ ऑफ वाय. वर गेला तर प्लस, खाली गेला तर मायनस. वर चालला आर ए, खाली चालला वर चालला एक 8 प्लस 8 आणि एक वर चालला प्लस 3.5. सर्वच्या सर्व वरच चालले वाटते. नाही, खाली 8 चालला. सॉरी 8 पुढे चालला, खाली -8. येत्या का लक्षात? येत्या का लक्षात? समीशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. हा आर ए वर चालला प्लस, हा 8 खाली चालला मायनस, हा 3.5 वर चालला तो 1. तर समीशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. तर आर ए इज इक्वल टू किती ते सांगा? आर ए -8 प्लस 3.5 किती येते? 4.5 मायनस मायनस इकडे राहतो प्लस, म्हणजे आर ए इज इक्वल टू 4.5 किलो न्यूटन. समजलं का सांगा तुम्हाला? इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत सर्वांना समजलं? आता आपल्याला काय लागते? एसएफ कॅल्क्युलेशन. काय लागतात? एसएफ कॅल्क्युलेशन. त्याच्या आधी इथं असे अंडरलाईन करून घेऊ. हे असं आहे. असं इथे लिहू कॅल्क्युलेशन ऑफ एसएफ. कॅल्क्युलेशन एसएफडी, शेअर फोर्स डायग्राम. आता किती पॉईंट आहे त्याच्यात? 2च पॉईंट आहे. तर सर्वात पहिले घेतला एस एफ ऍट ए आणि एस एफ ऍट बी. पण बी वर आहे की एक बी लेफ्ट इन आणि बी राईट इन, कारण की त्याच्यात युडिएल लागलेला ना. एस एफ बी लेफ्ट आणि एस एफ बी राईट. आता बघा
डबल डायग्राम काढायची मला काही वाटत नाही की गरज आहे. समजा इथं जर समजा आपण एक लाईन मारली, हे पाहिजे या आरेच्या इकडे, इकडे जर लाईन मारली, सांगा आरेच्या इकडे किती फोर्स आहेत? मग राईट साईडला आपण लाईन मारत असतो, तर लेफ्ट साईडची एकच आहे. फोर्स काउंट करतो, एकच आहे. राईट आरेच्या राईट साईडली काय करतो आपण, एक लाईन मारतो आणि लेफ्ट साईडची फोर्स काउंट करतो. आरे एक वर चालला, वर 4.5, ती चालला 4.5, मग इथं लिहिसाल तुम्ही 4.5. 4.5 किलोमीटर. त्यात आता बी लेफ्ट, आता बी लेफ्ट काढायचा आहे तर सिंपल आहे की बीच्या लेफ्टला एक लाईन मारू, बीच्या लेफ्टला जर समजा एक लाईन मारली, तर मग आता काउंटिंग करतो लेफ्ट पासूनच. आरे आरे किती, हा वर चालला म्हणजे लेफ्टच्या इकडे काउंट करू, हा एक वर चालला आणि त्यानंतर हा एक काय चालला, खाली चालला. येतं का लक्षात? म्हणजे 4.5 -8 किती बरोबर सांगा, 4.5 -8. 4.5 -1 किती उराल? -3.5 येते ना येस. किलोमीटर. आणि त्यानंतर मग राईट वाला मग 0 घेतो, मग घेतो सर्व शेवटचा वाला 0 किलोमीटर. एक डायग्राम काढू इथं एसिड कॅल्क्युलेशन साठी. इथे घेतला ए आहे, हा बी आहे, दुसरे पॉईंटच नाही आहे. एक आहे 4.5, हा वर, आणि बी दिलेला खाली, हा खाली -3.5 किलोमीटर. म्हणजे एक असं, हे अशी आणि ही अशी जोडायची. येतं का लक्षात? एनी प्रॉब्लेम? एनी नाही सर. प्रॉब्लेम? मग इथे एक पॉईंट तयार झाला, इथे एक काय झाला, पॉईंट तयार झाला. याला नाव देऊन देऊ आपण सी. हा सी पॉईंट. एक मिनिट, हा कॉन्ट्रास्ट शेअर आहे पॉईंट, या पॉईंटले कॉन्ट्रास्ट शेअर म्हणतात. जो बेंडिंग मध्ये मुवमेंट मध्ये पॉईंट होते त्याला कॉन्ट्रा फ्रॅक्चर म्हणतात ना. मी याच्या आधी थोडंसं पहिले सांगितलं होतं तुम्हाला कॉन्ट्रा फ्रॅक्चर. हा कॉन्ट्रा शेअर आहे आणि तो कॉन्ट्रा फ्रॅक्चर आहे. दोन पॉईंट होतात ना त्या, आपल्याला कॉन्ट्रा फ्रॅक्चर काढायचं. तर आता सर्वात पहिले हा पण पॉईंट काढला लागेल ना, डिस्टन्स किती येतात, कारण की बेंडिंग मुवमेंटसाठी हे डिस्टन्स काढायला लागेल. आणि हे जर डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, हे डिस्टन्स समजा एक्स कन्सिडर केलं, एक डिस्टन्स किती कन्सिडर केलं, एक्स. हे किती होईल, हे टोटल डिस्टन्स किती, 4 एक्स मायनस 4. 4 मायनस एक्स. हा, मग आता कॅल्क्युलेशन जर समजा आपल्याला करायचं आहे तर कसं करता तुम्ही कॅल्क्युलेट? पहिले एक्स लिहितो, त्याच्या लेफ्ट हँड साईडला बघा काय किती आहे, 4.5. त्याच्यानंतर हे इक्वल डिस्टन्स किती आहे, हे 4 - एक्स. बघा हा एक्स आहे, हे टोटल 4 आहे, इकडे किती 4 - एक्स. पहिले घेतलं एक्स अपॉन 4.5, 4 - एक्स अपॉन किती लिहिसा सांगा बरं, 4 - एक्स अपॉन काय लिहिसा, 3.5. फक्त निगेटिव्ह साईड लिहित नाही आपण, तेवढं लक्षात ठेवतो. आणि सांगा एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे. एक्स इज इक्वल टू, कॅल्क्युलेटर मध्ये टाका, मी तुम्हाला शिकवलेलं आहे कॅल्क्युलेटर मध्ये. सांगा एक्सची व्हॅल्यू किती आहे. याचे आन्सर आहे 2.25 मीटर फ्रॉम ए पासून. जर बी पासून घेतलं तर ते येईल 1.75. बी पासून इक्वल डिस्टन्स घेतलं त्याने 4 मायनस जर समजा हे केलं 2.25 ते किती येते, 4 - 2.25 मायनस केलं ते येईल 1.75. येणार का लक्षात? हे झालं, समजलं तुम्हाला, हे कॅल्क्युलेशन समजलं तुम्हाला. हो सर. आता आहे की नाही, आता आपल्याला बीएम कॅल्क्युलेशन करायचं. तर त्यासाठी आता आपल्याला एक डायग्राम ओढून टाकू.
कॅल्क्युलेशन BMD, बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. आता बेंडिंग मुवमेंट मध्ये किती पॉईंट तयार झाले आपले? ABC 3 झाले ना. आता फॉर बेंडिंग मुवमेंट A, बेंडिंग मुवमेंट at A, त्यानंतर बेंडिंग मुवमेंट at B नाही पहिले C आहे, आणि बेंडिंग मुवमेंट at B. सर्वात शेवटचा काय राहतो माहिती आहे तुम्हाला? सर्वात शेवटचा पॉईंट काय राहतो बेंडिंग मुवमेंट मध्ये? 0. हा. आता AC काय लागते आपल्याला कॅटेगरी मधलं? हे डायग्राम आता की वर खाली स्क्रोल डाऊन मी इकडे डबल काढतो इकडे खाली. बघा आता हे डायग्राम इथं आहे रिएक्शन ऑफ आर किती आला होता आपला? 4.5. 4.25 किलोमीटर. एक पॉइंट ऑफ क्वार्टर शेअर झाला होता तयार, तो इथं C नाव दिलं आपण त्याने, C, आणि एक B नाव. त्यानंतर C किती आला? C किती झाला पॉइंट ऑफ क्वार्टर शेअरचा? इथं लोड नाही. हा इथं लोड नाही. युडिएल तर इथं आहे. हे तर पुरे युडिएल आहे, फक्त आपण पॉइंटले नाव दिलं. आता त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे C पासून, हे डिस्टन्स किती आहे? किती आलं? 2.25. आणि हे डिस्टन्स किती आहे? 1.75. असं आलं होतं. इथे एक पॉईंट दिला होता. पॉईंट किती आहे? फोर्स असा वर आहे, अपवर्ड डायरेक्शन 3.5 किलो न्यूटन. आणि त्याच्यानंतर याच्यावर युडिएल कितीचं पडून राहिलं? त्याच्यावर युडिएल कितीचं आहे? 2 किलोमीटर पर मीटर. आता बघा, आता याच्यात काय करायचं? बेंडिंग मुवमेंट काढायचं आपल्याला. आता बेंडिंग मुवमेंट ए पासून काढायचा आहे. ए पासून तर आपण सर्वच्या सर्व फोर्सेस कुठले घेतो? राईट साईडचे घेतो. आता सांगा सर्वात आधी, आता ए पासून आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे. तर हे पुरेच्या पुरं काय स्पॅन आहे? युडिएल स्पॅन आहे. युडिएल किती आहे? युडिएल येईल आपला डाऊनवर्ड डायरेक्शन. युडिएल डाऊनवर्ड डायरेक्शन 2 मल्टिप्लाय बाय 4. 2 मल्टिप्लाय 4 किती येते? आणि हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स येऊन जाईल 2, आणि हे डिस्टन्स येऊन जाईल टोटल 4 आहे ना सेंटरला. आता बघा, आता मुवमेंट अबाउट पॉईंट जर ए काढायचा आपल्याला, तर सर्वात पहिले एक एक फूट बघू. हा बघा 8 वाला कसा फिरवला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज सांगा. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? Clockwise. क्लॉकवाईज असला तर आपण कॅन्टिलिव्हर बीम मध्ये काय घेतो? पॉझिटिव्ह निगेटिव्ह? Minus. म्हणजे की -8 मल्टिप्लाय बाय 2. हा सांगा 3.5 क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे की अरे सॉरी, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस 3.5 मल्टिप्लाय बाय 4 किती येते सांगा आन्सर? 3.5 मल्टिप्लाय 4 टोटल आन्सर किती येते? -2. -2 येते. किलो न्यूटन मीटर. आता ऍट पॉईंट C, आता C वर घेतला ना, तर एक C वर डायग्राम काढा. C पासून डायग्राम काढा. C पासून एवढी डायग्राम. हा C आहे, इथं B आहे. C वर फोर्सच होता, तो युडिएल होता, तो लिहायची गरज नाही. B वर एक फोर्स चालला, तो वर चालला 3.5 किलो न्यूटन. C आणि B मधला डिस्टन्स किती आहे आता? 1.75. युडिएल
युडेल एवढा आहे. युडेल किती असते 2 किलो न्यूटन पर मीटर आहे. याचं जर समजा आपण पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट केलं तर कसं 2 मल्टिप्लाय बाय 1.75 किती येते सांगा. 2 मल्टिप्लाय 1.75 हे बा हे पूर्ण 2 मल्टिप्लाय बाय 1.75 याचा याचा मल्टिप्लाय करतो किती येते 3.5. 3.5. त्याच्यानंतर बघा हे किती आहे हे डिस्टन्स सी आणि या डिस्टन्स पासून ते इतकं डिस्टन्स किती आहे त्या फोर्स पर्यंत 1.75 डिवाइडेड बाय 2 करा 0.85. किती 0.875. 0.875. आता हे करू मुवमेंट करू आपण. आता बघा हा जो आहे हा हा कसा फिरवला क्लॉकवाईज फिरवला की अँटी क्लॉकवाईज फिरवला एक पहिला 3.5 वाला क्लॉकवाईज म्हणजे की -3.5 मल्टिप्लाय बाय 0.875 0.875. त्याच्यानंतर हा 3 किलो न्यूटन वाला कसा फिरवला क्लॉकवाईज फिरवला की अँटी क्लॉकवाईज फिरवला अँटी क्लॉकवाईज फिरवला म्हणजे की +3.5 मल्टिप्लाय बाय किती आहे 1.75 किती येते कॅल्क्युलेशन 3.0625. किती 3.0625. 3.06 किलो न्यूटन मीटर 3.06 किलो न्यूटन मीटर. आता लक्ष द्या आता एक डायग्राम करू. आता बघा डायग्राम सर्वात पहिले ए दिलेला आहे किती -2 दिला खाली सर सी पॉइंट का डाऊन आहे ते जरा एकदा रिपीट करता का प्लीज. हो कारण एक हे पाहू दे डायग्राम मध्ये बाईक बंद कर. ए आहे -2 सी आहे सी दिलेला 3 पॉईंट सॉरी किती सी आहे काय सी नाव दिलं ए सी बी बी तर 0 आहे. माईक बंद करा चालू माईक चालू बंद कर गणेश माईक. आणि एक हा दिलेला आहे 3.06 किलो न्यूटन मीटर. आता याची डायग्राम कशी पहिले तर हे असंच खाली त्याच्यानंतर आता आपल्याला सी पर्यंत जायचं आहे आणि कोणती क्रॉस आहे ही पूर्ण युडेल आहे पूर्ण काय युडेल आहे. आता पूर्ण युडेल असलं तर युडेल असलं तर आपण पॅराबोलिक क्रॉस काढतो ते असे हे आली पॅराबोलिक क्रॉस आणि त्यामध्ये हे पण कशी पॅराबोलिक क्रॉस. हे झाली पॅराबोलिक क्रॉस. मग इथं जो पॉईंट एक तयार होऊन राहिला आपला हा पॉईंट जो तयार झाला आहे इथं एक डॉट एक तयार झाला या कर्व याला पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन म्हणतात. या पॉईंटला काय म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन याला ABC याला डी नाव दिले पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन. आता हा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन आपल्याला काढायचा आहे. कॅल्क्युलेशन फॉर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन पॉइंट डी. आता पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर काढायचा तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कसा काढतात. आता बघा टोटल डिस्टन्स किती आहे. आता हे बघा पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आपल्याला काढायचा आहे मुवमेंट पासून फक्त डी पर्यंत. आता सांगा की इतकं डिस्टन्स आहे की एडी हा एडीला आपण काय कन्सिडर करू एडीला काय कन्सिडर करू एक्स. आता बघा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पॉईंट डी आपल्याला काढायचा आहे. आता डी आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर काढतो म्हणजे काय करत असतो आपण मुवमेंट काढत असतो. काय करत असतो मुवमेंट. आता तुम्ही म्हणता सर आता ही मुवमेंट कशी काढायची. आता मुवमेंट अबाउट पॉईंट आपल्याला डी काढायची. मुवमेंट अबाउट पॉईंट काय काढायचा आहे डी. आता हा पॉईंट घ्या तुम्ही डीचा पॉईंट घ्या बघा आता पण याच्यात पण मुवमेंट लक्ष द्या नोट डाऊन इथं पण मुवमेंट कशी काढायला लागेल तुम्हाला राईट हँड साईड पासूनच काढायला लागेल. आपण याच्या लेफ्ट हँड साईड पासून काढत होतो याच्या आधीच्या याच्यात हा डी पॉईंट घेतला हा डी आहे. त्याच्यानंतर इथे काय येते सी येते आणि इथं काय येते बी. हा एक चालला फोर्स
हा वर चालला होता, तो होता 3.5 किलोन्यूटनचा. त्याच्यानंतर तुम्ही सांगा मला सी पासून तर बी आपलं काय डी पासून तर बी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स माहित आहे का आपल्याला? आणि हे डिस्टन्स किती आहे सांगा आपलं. सी पासून तर डी आपण डी पासून तर सी पर्यंत डिस्टन्स एक्स कन्सिडर केलं. बी पासून तर सी पर्यंत डिस्टन्स एक्स आणि सी पासून तर बी पर्यंत डिस्टन्स किती आहे? सी पासून तर बी पर्यंत डिस्टन्स किती? 4 - 6 होतं नाही. 4 - 6 म्हणजे किती होतं? करायला लागेल ना आधी. 1.75. इतकं डिस्टन्स 1.75 आहे ना. हे डिस्टन्स 1.75 आहे ना. आणि जर या पॉईंट पासून जर समजा आपण डिस्टन्स पकडलं तर हे डिस्टन्स आपण एक्स पकडलं, काय कन्सिडर केलं? एक्स कन्सिडर केलं. तर इथं बघा ही डिस्टन्स आहे एक्स, ही डिस्टन्स आहे 1.75. येतं का लक्षात? तर मग सी पासून बी पासून तर बी पर्यंत डिस्टन्स काय ना? एक्स प्लस 1.75. एक्स प्लस 1.75 एक्स प्लस 1.75 म्हणजे बी पासून तर बी पर्यंत डिस्टन्स हा एक्स प्लस 1.75. सी पासून तर डिस्टन्स आहे 3.5 आणि एक युडीएल पण दिलेलं आहे. एक काय दिलेलं याच्यात एवढं सारं युडीएल पण आहे. पुरे याच्यात पुऱ्या बीमवर काय दिलेलं आहे? पूर्ण बीमवर काय दिलेलं आहे? युडीएल. आता युडीएल कसं ऍक्ट होईल? युडीएल कसं ऍक्ट होते सांगा बरं. युडीएल ऍक्ट होते सेंटरले आणि याचा जर आपण समजा पॉईंट लोड कन्वर्ट केला या युडीएलचा, हे आहे स्पीड किती आहे? 2 किलोमीटर हे दिलेलं आहे. तर इथं काही 2 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस इन ब्रॅकेट 1.75. 2 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट एक्स प्लस 1.75. 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस 1.75. याचा आणि याचा काय करतो? मल्टिप्लाय. आणि द्यारे सेकंड आता तुम्ही मला काय काढायला लागते? इक्वल डिस्टन्स पण काढायला लागेल. हे डिस्टन्स, आता हे डिस्टन्स किती होऊन जाईल या युडीएल पासून हे डिस्टन्स? इथं कसे एक्स प्लस 1.75 डिवायडेड बाय 2. हे सेंटरला ऍक्ट होईल ना. हे कसं ऍक्ट होणार? सेंटरला होईल ना. एक्स प्लस 1.75 डिवायडेड बाय 2. हे म्हणजे हे एक्स प्लस 1.75 डिवायडेड बाय 2 हे सेंटरला ऍक्ट होते ना. येतं का लक्षात? म्हणजे आता बघा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन कसं आहे ना, म्हणजे मुवमेंट. जर आपल्याला जर मुवमेंट काढायची, मुवमेंट अबाउट पॉईंट बी काढायचा क्लॉकवाईज फिरला तर म्हणून निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणून पॉझिटिव्ह. तर बघा आता हा कसा फिरवला? क्लॉकवाईज फिरवला की अँटी क्लॉकवाईज फिरवला? सी वाला क्लॉकवाईज फिरत आहे म्हणून निगेटिव्ह. -2 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 1.75 मल्टिप्लाय बाय हे डिस्टन्स काय? एक्स प्लस 1.75 डिवायडेड बाय 2. आणि त्यात हा 3.5 वाला कसा आहे? हा कसा फिरवला? अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस 3.5 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 1.75 त्याच्यानंतर मुवमेंट अबाउट पॉईंट डी इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन ह्या इथे टाकलं 0 आपण. त्यानंतर बघा हार्ट टू आणि हार्ट टू काय होते? कॅन्सल होत्या. लक्षात ठेवा हार्ट टू काय होते? कॅन्सल. म्हणजे वर खाली सेकंड मल्टिप्लाय मध्येच आहे. हार्ट टू आणि हार्ट टू काय झाला? कॅन्सल झाला. त्याच्यानंतर मायनस एक्स प्लस 1.75 एक्स प्लस 1.75 आणि एक्स प्लस 75 चा ब्रॅकेट स्क्वेअर झाला प्लस 3.5 आणि ते एक्स प्लस 1.75 आणि हे कॅल्क्युलेट करू आपण. इथं मायनस आहे दिला आपण ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला. ए चा स्क्वेअर प्लस ट्वाइस एबी 1.75 मल्टिप्लाय बाय 2 केलं किती येते सांगा बरं? 1.75 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे येते 3.5 म्हणजे ते 3.5 एक्स प्लस बी चा स्क्वेअर 1.75 चा स्क्वेअर 1.75 चा स्क्वेअर 3.06. सर हाँ सर डायरेक्ट किया तो डायरेक्ट कैसे? इक्वेशन कैलकुलेटर में डाल के। हाँ ऐसा भी चलता, लेकिन ऐसा पहले थोड़ा कन्वर्शन करना पड़ेगा ना. फिर इसके बाद ये 3.5 से मल्टीप्लाई 3.5 इंटू एक्स कितना होता है? 3.5 एक्स
3.5 into 1.75, 3.5 into 1.75, 6.125. ब्रैकेट पहले रिमूव करो, माइनस एक्स स्क्वायर माइनस 3.5x माइनस 3.06 माइनस 3.06 अब प्लस 3.5x प्लस 6.125 प्लस 6.125 हा माइनस 3.5 हा काय झाला कॅन्सल, हा माइनस एक्स स्क्वेअर इकडे आला होतो प्लस एक्स स्क्वेअर आणि बघा माइनस 3.06 आणि प्लस 6.125 किती होते सांगा बरं. माइनस 3.06 आणि प्लस 6.125 किती येते. 3.065. म्हणजे 3.065 याचा स्क्वेअर रूट काढा, याचा स्क्वेअर रूट काढा. एक्स इज इक्वल टू किती येते. थ्री पॉइंट 065 स्क्वेयर रूट का सर 9.394. काही मेरा 1.75 1.53 येते. हाँ हाँ बरोबर 1.25 आलं सर बरोबर. मीटर हे रजिस्टर झालं फ्रॉम ए पासून, फ्रॉम आणि एक्स कन्सिडर कशाला केलं आपण याला केलं ना, हा एक्स एक्स आला टोटल. एक्स आपण कशाला कन्सिडर केलं होतं, हे पहा डीसी ला एक्स कन्सिडर केलं होतं. डीसी डीसी म्हणजे एक्स कन्सिडर केलं होतं. ए पासून जर समजा आपल्याला काढायचा आहे, ए पासून जर समजा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे तर फ्रॉम आता ऐका बघा हे 1.75 झालं मीटर. पण आता आपण काय हे डिस्टन्स कोणतं आहे, हे डिस्टन्स कोणतं निघाला माहिती आहे का, एक्स. हे डिस्टन्स झालं एक मिनिट, हे एक्स नाही इथं एक मिनिट हे बघा हे डिस्टन्स झालं आपलं डीबी डीसी 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 डीसीचं डिस्टन्स झालं. डिस्टन्स कोणतं झाले डीसी. पण आपल्याला एका कोपऱ्यापासून डिस्टन्स पाहिजे. जर आपल्याला जर फ्रॉम ए पासून घ्यायचं असलं डिस्टन्स, फ्रॉम ए पासून तर फ्रॉम ए पासून जर घ्यायचं असलं तर ए पासून जर घ्यायचं असलं तर काय करतो, आता टोटल या पॉईंट पासून आता बघा ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स किती आहे सांगा बरं मला. ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स किती आहे 2.25. ए पासून तर सी पर्यंत डिस्टन्स किती आहे 2.25. 2.25 मधून आता बघा जर समजा आपल्याला फ्रॉम जर ए पासून घ्यायचा आहे डिस्टन्स तर तुम्ही काय करसाल एसी एसी मायनस हे बघा इथं हे काय एसी मायनस डीसी करसाल. एसी मायनस काय करसाल डीसी करसाल. एसी मायनस डीसी आणि एसी किती होतं 2.75. एसी किती आलं 2.25 आलं 2.25 ते येतं 2.25 मायनस करा 2.25 आणि हे 1.75 किती येते सांगा. झिरो पॉईंट 0. फाईव्ह हे झालं एक्स फ्रॉम ए पासून डिस्टन्स कुठं फ्रॉम बी पासून असलं तर 3.5. हा चॅप्टर आपला संपलेला आहे. उर्वरित टॉपिक उद्या